स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आज आपण 3 व 4 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राइब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। प्रश्न पहिला, ऑगस्ट 2025 मध्ये भारताच्या रक्षालेखा महानियंत्रकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजकुमार अरोरा। हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू। राजकुमार अरोरा हे भारतीय रक्षालेखा सेवा IDAS 1990 बॅचचे अधिकारी आहेत। त्यांनी 1 ऑगस्ट 2025 रोजी रक्षालेखा महानियंत्रक CGDA म्हणजे कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे। त्यांनी मयंक शर्माचे स्थान घेतले आहे। लेखा महानियंत्रक हा संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रक्षालेखा विभागाचा प्रमुख अधिकारी असतो। तो लष्कर, नौदल, वायुसेना यांचे वेतन, पेन्शन, लेखापरीक्षण व आर्थिक व्यवहार पाहतो। CGDA ही नियुक्ती IDAS म्हणजे इंडियन डिफेन्स अकाउंट्स सर्व्हिस मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमधून सरकारच्या प्रशासकीय आदेशाने केली जाते। कोणत्याही संविधानातील कलमांतर्गत ही नियुक्ती होत नाही। CGDA ही एक प्रशासकीय पद असून त्याची स्थापना 1951 मध्ये झाली होती। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न दुसरा, कृषी समृद्धी योजना जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्याने सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। स्पष्टीकरण समजून घेऊ। कृषी समृद्धी योजना महाराष्ट्र सरकारने 22 जुलै 2025 रोजी जाहीर केली। ही योजना आर्थिक वर्ष 2025-26 पासून राज्यात अंमलात येणार आहे। या योजनेसाठी एकूण 25,000 कोटींची तरतूद असून दरवर्षी 5,000 कोटी खर्च केला जाणार आहे। ही योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोकरा या प्रकल्पाच्या धर्तीवर राबवली जाणार आहे आणि शेतकऱ्यांचा लाभ DBT प्रणालीद्वारे थेट बँक खात्यावर जमा केला जाणार आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे हा आहे। योजनेत जल व्यवस्थापन, मृदा संवर्धन, हवामान अनुकूल शेती, प्रक्रिया केंद्र, साठवण सुविधा यांचा समावेश आहे। पीक विमा सुधारित स्वरूपात लागू होणार असून शेतकऱ्यांकडून कमी प्रीमियम आकारला जाणार आहे। खरीपसाठी 2% आणि रब्बीसाठी 1.5%। ही योजना शाश्वत शेतीसाठी तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि गुंतवणुकीला चालना देणारी आहे। ओके, प्रश्न तिसरा, नुकताच शोधण्यात आलेला जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट CRIB हा प्रथम कुठे आढळला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोलार, कर्नाटक। स्पष्टीकरण समजून घेऊ। CRIB रक्तगट प्रथम कोलार, कर्नाटका येथील एका 38 वर्षीय महिलेमध्ये आढळून आला। हा रक्तगट क्रोमर ब्लड ग्रुप सिस्टम अंतर्गत येतो आणि भारतात सापडल्याने त्याला क्रोमर इंडिया बेंगलुरू असे नाव देण्यात आले। हा गट आजपर्यंत फक्त एका व्यक्तीमध्येच आढळून असून तो जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट मानला जात आहे। या गटातील अँटीजन कोणत्याही इतर ज्ञात रक्तगटांशी जुळत नाही, त्यामुळे हा एक नवा रक्तगट ठरतो। इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन संस्थेने CRIB रक्तगटाला अधिकृत मान्यता दिली आहे। RH नल आणि बॉम्बे ब्लड ग्रुपपेक्षाही अधिक दुर्मिळ गट म्हणून CRIBची नोंद झाली आहे। या रक्तगटामुळे रक्तदान किंवा रक्त मिळवणे अत्यंत कठीण असून ते वैद्यकीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न चौथा, अथेन्स, ग्रीस येथे पार पडलेल्या 2025 अंडर-17 महिला विश्व कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी एकूण किती पदक जिंकले आहेत? योग्य उत्तर आहे 6। डिटेलमध्ये समजून घेऊ। 2025 मध्ये अथेन्स, ग्रीस येथे झालेल्या अंडर-17 महिला विश्व कुस्ती स्पर्धेत भारताने एकूण 6 पदक जिंकले आहेत। यामध्ये 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकांचा समावेश आहे। 2 सुवर्ण पदकांपैकी 1 सुवर्ण रचनाने 43 किलोग्राम गटात आणि अश्विनी विष्णोईने 65 किलोग्राम गटात जिंकले आहे। या स्पर्धेत भारताने एकूण 151 गुण मिळवत महिला फ्रीस्टाईल गटात प्रथम क्रमांक पटकावला, तर अमेरिका दुसऱ्या व जपान तिसऱ्या स्थानावर राहिले। भारताची कामगिरी ही अंडर-17 विश्व कुस्तीच्या इतिहासात सर्वोत्तम मानली जात आहे। ओके, नंतरचा प्रश्न आहे। प्रश्न 5वा,
ट्रक चालक यांची सुरक्षा आणि सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कोणता उपक्रम सुरू केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अपना घर. स्पष्टीकरण समजून घेऊ. ट्रक चालकांच्या सुरक्षितता व सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने अपना घर नावाचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय महामार्गांवर विश्रांती केंद्र उभारण्यात येत असून चालकांना केवळ 112 रुपयांमध्ये 8 तासांची विश्रांती, जेवण, स्वच्छ शौचालय, आरोग्य तपासणी व सुरक्षित निवास दिला जातो. या सुविधांचा उपयोग करणाऱ्या ड्रायव्हरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे केंद्र चालकांच्या आरोग्य, थकवा आणि अपघात कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरत आहे. सरकारने अशा 1000 केंद्रांची उभारणी करण्याचं लक्ष्य ठेवले आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 6वा. सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबियांसाठी वीर परिवार सहाय्यता योजना कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नालसा. डिटेलमध्ये समजून घेऊ. वीर परिवार सहाय्यता योजना ही नालसा म्हणजे नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी या संस्थेने सुरू केली आहे. या योजनेचा शुभारंभ श्रीनगर येथे देशाचे भावी सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेअंतर्गत कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेल्या सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियांना कायदेशीर व सामाजिक सहाय्य दिले जाते. नालसा ही संस्था देशभरात कायदेशीर सेवा आणि न्यायाधिकाराचा प्रसार करण्यासाठी कार्य करते. नालसाबद्दल समजून घेऊ. नालसा म्हणजे नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी. याची स्थापना 9 नोव्हेंबर 1995 रोजी झाली होती. याचे मुख्यालय हे दिल्ली येथे आहे. सध्याचे कार्यकारी अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत. ओके, 7वा प्रश्न आहे. कंबोडिया देशाने जैवविविधता संरक्षणासाठी कोणत्या भारतीय राज्याच्या हरगिला आर्मी संरक्षण मॉडेलचा स्वीकार केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आसाम. हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ. कंबोडिया देशाने पक्षी आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी आसाम राज्यातील हरगिला आर्मी या महिलांनी चालवलेल्या पक्षी संरक्षण उपक्रमाचा स्वीकार केला आहे. या उपक्रमात दुर्मिळ हरगिला पक्षाचे स्थानिक महिला रक्षण करतात आणि ही मोहीम डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांच्या पुढाकाराने सुरू झाली होती. कंबोडियाने हीच पद्धत आता त्यांच्या देशातील पक्षी अभयारण्यात लागू केली आहे. ओके. प्रश्न 8वा. विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे नवे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ए. राजराजन. स्पष्टीकरण पाहू. ए. राजराजन यांची 1 ऑगस्ट 2025 पासून विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुवनंतपुरमचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी उन्नीकृष्ण नायर यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. याआधी राजराजन यांनी सतीश धवन अंतरिक्ष केंद्र येथे संचालक म्हणून कार्य केले होते. विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राबद्दल समजून घेऊ. या केंद्राची स्थापना 1962 मध्ये थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन म्हणून झाली होती. नंतर त्याचे नामकरण विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र असे करण्यात आले आणि 1963 मध्ये पहिले रॉकेट प्रक्षेपित केले गेले. याचे मुख्यालय तिरुवनंतपुरम, केरळ येथे स्थित आहे आणि संचालक आहेत ए. राजराजन. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 9वा. युवांना डिजिटल अँबॅसेडर म्हणून सशक्त बनवण्यासाठी संचार मित्र योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे संचार मंत्रालय. स्पष्टीकरण समजून घेऊ. संचार मित्र योजना ही भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाअंतर्गत 2025 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश युवकांना डिजिटल अँबॅसेडर म्हणून तयार करणे आहे, जे समाजात 5G, 6G, AI आणि सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करतील. कॉलेज व विद्यापीठातील विद्यार्थी स्वयंसेवक या योजनेत सहभागी करून नंतर त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन डिजिटल साक्षरता आणि संचार ज्ञान प्रसारित करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. ही योजना केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. ओके. 10वा प्रश्न. जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसपेट रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे ऑपरेशन शिवशक्ती. स्पष्टीकरण समजून घेऊ. जुलै 2025 मध्ये भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा LOC ओलांडून घुसपेट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी ऑपरेशन शिवशक्ती सुरू केले आहे. हे ऑपरेशन व्हाईट नाईट कॉर्प आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पार पडले. या ऑपरेशनचा उद्देश सीमावर्ती भागात शांतता राखणे आणि दहशतवादी कारवाया रोखणे हा आहे. ओके. प्रश्न 11वा.
केंद्र सरकारने पारंपरिक गुरुकुळ शिक्षण घेतलेल्या विद्वानांना संशोधनाची संधी देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सेतुबंध विद्वान योजना. स्पष्टीकरण समजून घेऊ. सेतुबंध विद्वान योजना ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीमार्फत राबवली जाणार आहे. या योजनेचा उद्देश पारंपरिक गुरुकुळ शिक्षण घेतलेल्या विद्वानांना IIT व इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधनाची संधी देणे आहे. या योजनेत औपचारिक डिग्रीची गरज लागत नाही आणि संशोधनासाठी 40,000 ते 65,000 रुपये प्रतिमाह फेलोशिप दिली जाणार आहे. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक संशोधन यामधील दरी भरून काढणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 12वा. BC रॉय ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले आहे? योग्य उत्तर आहे मणिपूर. डिटेलमध्ये समजून घेऊ. BC रॉय ट्रॉफी ही 21 वर्षांखालील मुलांसाठीची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे. 2025-26 चे विजेतेपद हे मणिपूर राज्याने पटकावले आहे. अंतिम सामन्यात मणिपूरने पश्चिम बंगालचा पराभव केला. हा सामना अमृतसर, पंजाब येथील गुरु नानक देव युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे खेळवण्यात आला होता. या विजयासह मणिपूरने तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. ओके, प्रश्न 13वा. 127 वर्षांनंतर भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष पिपरहवा कोणत्या देशाने भारताला परत केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हाँगकाँग. डिटेलमध्ये समजून घेऊ. 2025 मध्ये हाँगकाँग सरकारने जवळपास 127 वर्षांपूर्वी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी नेलेले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष पिपरहवा भारताला परत केले आहे. हे अवशेष उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथून 1898 मध्ये नेण्यात आले होते. ते हाँगकाँग म्युझियम ऑफ आर्टमध्ये ठेवले होते. भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे हे अवशेष परत आणले गेले आहेत, जे भारतीय सांस्कृतिक वारशासाठी एक ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षण ठरले आहेत. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 14वा. मुस्लिम महिला हक्क दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 1 ऑगस्ट. स्पष्टीकरण पाहू. भारतामध्ये 1 ऑगस्ट 2019 रोजी 3 तलाक वर कायदेशीर बंदी घालणारा कायदा संसदेत मंजूर झाला. या ऐतिहासिक निर्णयामुळे मुस्लिम महिलांना सामाजिक न्याय व समानतेचा हक्क मिळाला. त्याच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी 1 ऑगस्ट रोजी मुस्लिम महिला हक्क दिन साजरा केला जातो, ज्याचे उद्दिष्ट मुस्लिम महिलांना सशक्त करणे, त्यांचे हक्क सुनिश्चित करणे आणि लैंगिक समानतेचा प्रचार करणे हे आहे. ओके, प्रश्न 15वा. बिग डेटा ॲनालिटिक्स आणि AI आधारित सडक सुरक्षा पायलट प्रकल्प राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. डिटेलमध्ये समजून घेऊ. उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे बिग डेटा ॲनालिटिक्स आणि AI आधारित सडक सुरक्षा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प सडक परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या मंजुरीनंतर ITI लिमिटेड आणि M-लॉजिका या कंपन्यांच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे. या अंतर्गत अपघातांची माहिती, रस्त्यांची स्थिती, वाहनांची गती, ड्रायव्हर डेटा यांचे विश्लेषण करून अपघातग्रस्त ठिकाणे ओळखली जातील. त्यानंतर अपघात रोखण्यासाठी रिअल टाइम रोड सेफ्टी डॅशबोर्ड तयार केला जाईल. हा प्रकल्प शून्य खर्च तत्वावर कार्यान्वित केला जात आहे. हा निर्णय सडक सुरक्षेत क्रांतिकारी बदल घडवणारा मानला जात आहे. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.